नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आज आपण बनवूया एकदम नवीन आणि युनिक रेसिपी, ती पण कोहळ्याने. तर तुम्ही कोहळ्याचे बोंड आणि कोहळ्याचे खूप सारी रेसिपी बघितली असाल, पण आज आपण कोहळ्याची एकदम नवीन रेसिपी बघूया. तर मी मार्केटमधून खूप खूप ताजा खूप छान मस्तपैकी चांगल्या क्वालिटीचा मी कोहळा आणलेला आहे. आता हा सगळा कोहळा आहे, तर आपण याला कापून अर्ध्या कोहळ्याची आपण रेसिपी बनवूया. तर बघा, मी अर्धा कोहळा कापलेला आहे. आता त्याचे आपल्याला साल पूर्ण उतरवून घ्यायची आहे. तर चला आपण पहिले याचे पूर्ण साल काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण साल काढायची आहे. ही रेसिपी बनवायला तर जितकी सोपी आहे, खायला तेवढीच खूपच छान भन्नाट लागते आणि खूप मस्त लागते हे खायला. तर अशा प्रकारे बघा, साल कापून घेतली आहे. आता आपल्याला बारीक बारीक याच्या चिऱ्या करून घ्यायच्या आहे. तर आपल्याला पातळ पातळ चिऱ्या बनवायच्या आहे, कारण आपल्याला याला शिजवायचं आहे. तर पातळ पातळ चिरी बनवून घेऊया. आणि काही जर खराब भाग दिसला तर त्याला फेकून द्यायचं आहे. आणि अशा प्रकारे बघा, मी छान मस्तपैकी पातळ पातळ चिऱ्या बनवून टाकलेल्या आहे कोहळ्याच्या. आता याला आपण एका गंजामध्ये काढून छान स्वच्छ मस्त धुवून टाकायचे आहे. तर चला आपण या गंजामध्ये काढू याला, आणि याला छान मस्त स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने छान मस्त धुवून टाकायचं. तर पूर्ण कोहळा मी कापून घेते, त्यानंतर सांगते. आणि बघ, छान मस्त मी 2-3 पाण्याने धुवून टाकलं याला. आता आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून याला छान मस्त शिजवायचं आहे. आणि बघा, कोहळा छान मस्त शिजून गेला आहे, मस्त पिन्ना शिजून गेलेला आहे. आता याला आपल्याला एका परातमध्ये काढून घ्यायचं आहे. तशा प्रकारे मी पूर्ण फोडी परातमध्ये काढून घेते. त्यानंतर आपल्याला मॅशरच्या साहाय्याने याला छान मस्त मॅश करायचे आहे. म्हणजे एक पण गुठली, म्हणजे एक पण याची गुठली वगैरे न राहता पूर्ण आपल्याला याला मॅश करून घ्यायचं आहे. तर हे बघा, या प्रकारे छान मस्त मॅशरच्या साहाय्याने आपण छान मस्त याला मॅश करून घेऊया. आणि अशा प्रकारे पूर्ण मॅश झाल्यानंतर आपण आता करूया दुसरी स्टेप याची. चला, तर छान मस्त मॅश होऊन गेला आहे. आता दुसरी स्टेप करूया. त्याच्यामध्ये आपण टाकूया बेसन टाकूया. तर मी दोन वाट्या बेसन टाकलेलं आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलं आहे. तुम्ही तुमच्या घरी जी पण वाटी वगैरे असेल त्याने तुम्ही मेजरमेंट लावू शकता. आता याच्यामध्ये मी टाकलं आहे लाल तिखट टाकलं आहे, हळद टाकली आहे आणि जिरा पावडर, आणि आपल्याला चवीपुरती मीठ टाकायचं आहे. त्यानंतर मग आपण टाकूया याच्यामध्ये अजवाईन. तर अजवाईनला आपण छान मस्त हाताने क्रश करून अजवाईन टाकूया. तर हे बघा, मी हाताने क्रश करून अजवाईन टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये पांढरीवाली तीळ. तर पांढरी तीळ टाकल्यानंतर मग याच्यामध्ये टाकूया 2 चम्मच आपल्याला दही ॲड करायचं आहे. तर आपल्याला ताजं दही ॲड करायचं, खूपच म्हणजे आंबट दही नको. तर अशा प्रकारे बघा, थोडासा आंबट राहील तरी चालेल, तसं काही नाही आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये तेल पण ॲड करायचं आहे. तर आंबटच दही टाकायचं, म्हणजे खूप म्हणजे गोडसर दही नको, याला आंबटच दही पाहिजे. त्यानंतर आपण हा मिश्रण पूर्ण मिळून घेऊया. आणि जर कणिक आपल्याला पुन्हा हवी असेल तर तेव्हा पुन्हा आपण लावूया. तर बघा, मिश्रण थोडं आपल्याला ढिल्लं वाटत आहे, तर आपण याच्यामध्ये पुन्हा ॲड करूया. तर आपण टाकूया आता याच्यामध्ये मी टाकलेलं आहे तांदळाचं पीठ आणि 1 वाटी पुन्हा बेसन, म्हणजे 3 वाटी बेसन, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ, असं आपण याच्यामध्ये मेजरमेंट लावलेलं आहे. आणि पूर्ण मिश्रण अशा प्रकारे आपल्याला तयार करायचं आहे. आता घ्यायचं आहे आपल्याला हे चकलीचा साचा. तर चकलीचा साचा घेऊन हे बघा, मी ह्या चकलीचा साचा तयार करून आणलेला होता. तर हे बघा, लोहाराच्या दुकानामधून मी हा साचा तयार करून आणला आहे असा. तर मी ह्या साच्याने चकल्या बनवणार आहे आणि काही सेव पण बनवणार आहे. तर चला आपण ह्याला मस्त फिट करून याच्या आतमध्ये छान तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. पहिल्यांदाच तेल लावायचं आहे आपल्याला. एकदाच तेल लावायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण हे मिश्रण याच्यामध्ये भरवायचं आहे, थोडं थोडं करून. तर चला आपण मिश्रण बनवून मग मी तेल पण गरम करायला मांडलेलं आहे कढईमध्ये. तर चला आपण याच्या बनवूया चकल्या. तर हे बघा, अशा प्रकारे मी मिश्रण भरलेलं आहे साच्यामध्ये. आता चला आपण चकल्या बनवूया.
तर हे बघा चकल्याची एक बॅच तयार झालेली आहे. मी पहिलेच टाकून दिली होती, आता पुन्हा मी सांगते तुम्हाला. आणि खूप मस्त चकल्या बनवून तयार होतात मित्रांनो. तर अशा प्रकारे चला चकल्या आपण पिळूया. याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट याच्यामध्येच पिळायचं आहे, तेलामध्ये डायरेक्ट चकल्या पिळायच्या आहे. कारण जर आपण पॉलिथिन वगैरेमध्ये चकल्या पिळू तर त्या मग चिपकून जातील. म्हणून हा मिश्रण थोडासा ढिल्ला आहे, त्यामुळे चकल्या आपल्याला डायरेक्ट याच्यामध्येच पिळायचं आहे. जर तुम्हाला अजून जर घट्ट मिश्रण लागत असेल तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये कणिक आणि बेसन मिळवू शकता. पण मला थोडंसं चकल्या थोड्याशा मला सॉफ्ट हवे आहे, म्हणून मी जास्त बेसन काही मिळवला नाही याच्यामध्ये. हवं तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून मिळवू शकता. अशा प्रकारे मी अजून बघा पुन्हा सांगत आहे तुम्हाला. तर हे बघा खूपच छान मस्त तयार होतात. ह्या साच्याने तर खूपच छान चकल्या बनवून तयार होतात. अशा प्रकारे छान मस्त मोठ्या मोठ्या चकल्या बनवून तयार होतात. आणि मला ह्या चकल्या खूप छान आवडतात. म्हणजे अशा साच्याचे चकल्या मला खूप आवडतात. एक एक सर अलग अलग होते ना, छान दिसायला पण खूप छान दिसतात ह्या. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण चकल्या बनवून तयार करायच्या आहे. त्यानंतर आपण थोडासा सेव पण बनवू. सेव पण खूप टेस्टी लागते मित्रांनो आणि खूप मस्त खुशखुशीत बनते. जर तुम्हाला ह्या चकल्या पण खुशखुशीत पाहिजे असेल तर तुम्ही यालाच मंद आचेमध्ये जर हळूहळू शेकाल तर ह्या पण छान मस्त खुशखुशीत होतील. तशा प्रकारे आपल्याला पूर्ण चकल्या बनवून तयार करायच्या आहे. हे बघा खूप छान मस्त बनवून तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता खूप मस्त चकल्या बनवून तयार झालेल्या आहे. आणि चवीला तर इतक्या मस्त लागत आहे ना, खूपच छान लागत आहे चवीला पण. आता आपण सेव बनवूया. आपण सेव पण 2-3 घाणे आपण सेव पण बनवून तयार करून घेऊया. आणि सेव पण खूपच छान बनतात त्याचे. तुम्ही सेव पण ट्राय करून जरूर बघा. आणि माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला नक्कीच लाईक करा माझ्या व्हिडिओला. आणि असे नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन रेसिपी बघण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. आणि बेल आयकनची बटन जरूर दाबा, जेणेकरून तुमच्या याच्यामध्ये सगळ्यात पहिले माझा व्हिडिओ बघायला भेटेल. बेल आयकनची बटन दाबाल तर. आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हे बघा खूपच मस्त आणि खूपच टेस्टी सेव आणि चकल्या बनवून तयार झालेल्या आहे. खूपच खुशखुशीत आणि खूपच मस्त बनवून तयार झालेल्या आहे. तर कशी लागली माझी ही रेसिपी. जर चांगली लागली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओ करता. अशाच नवीन नवीन रेसिपी करता आपण भेटूया पुन्हा. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. पूर्ण व्हिडिओ बघण्याकरता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.